छानसं उदाहरण बघणार आहोत. बऱ्याच जणांना आठवत असेल, फार वर्षांपूर्वी एक ऍड यायची टीव्हीवर, मिठाची ऍड होती बघा. त्यामध्ये जी बाई होती ती 2 बरण्या ठेवायची आणि 2 मिठाच्या पुड्या असायच्या. एक जी मिठाची पुडी होती ती कुठली होती मी नाव नाही सांगणार आहे, पण जी मिठाची पुडी होती त्यातनं मीठ जे पडायचं ते असं अडकत अडकत खाली पडायचं. आणि दुसरी जी मिठाची पुडी होती तिच्यामधलं मीठ इतकं छान होतं, इतकं असं म्हणजे रवेदार होतं की ते इतकं फास्ट आणि इतकं एका फ्लो मध्ये त्या मिठाच्या बरणीमध्ये पडायचं. आणि असं होतं, ज्याचा फ्लो एक सलग होता ती मिठाची बरणी छान लवकर भरायची आणि ज्यातलं मीठ अडकत अडकत पडायचं ती बरणी लवकर भरत नव्हती. तर बघा, हे उदाहरण मी तुम्हाला का देते आहे, तर आपल्याला श्वास सुद्धा असाच घ्यायचा आहे. बरेच जण अजून सुद्धा बऱ्याच जणांना माहिती नसतं ते श्वास कसं घेता माहितीये, अडकत अडकत. म्हणजे जी मिठाची पुडी त्यातून मीठ अडकत अडकत पडतं ना, तसा श्वास घेता. तर तसा श्वास आपल्याला घ्यायचा नाहीये. आपल्याला कसा श्वास घ्यायचा आहे, जे मीठ अगदी एक सलग एक सारखं खाली पडतंय त्या बरणीमध्ये, तसा श्वास आपल्याला घ्यायचा आहे, एक सलग. आता प्रत्येकाचं प्रमाण याच्यामध्ये वेगळं आहे, प्रत्येकाच्या क्षमतेनुसार आहे. अट्टहास नाहीये बघा. जेवढा श्वास तुम्हाला सहज घेता येईल तेवढा घ्या आणि जेवढा सहज सोडता येईल तेवढा सोडा. हळूहळू सरावाने आपली त्याच्यावर कमांड वाढत जाणार आहे. मग आपण ते प्रमाणात 4 अंकात घेऊन 8 अंकांमध्ये सोडू शकू, असं करू शकणार आहोत. तर आज आता आपण काही आपल्या नासिका मार्गाची शुद्धी करण्यासाठी, श्वसन मार्गाची शुद्धी करण्यासाठी फास्ट ब्रीदिंग घेणार आहोत, ज्याच्यामध्ये कपालभाती आणि भस्त्रिका हे 2 प्रकार आहेत. तर ते आपण घेणार आहोत सुरुवातीला आणि त्याच्यानंतर आपलं बाकीचं जे काही आहे ते करायला सुरुवात करणार आहोत. तर मला असं वाटतं की सगळ्यांना लक्षात आलं असेल श्वास कसा घ्यायचा आणि कसा सोडायचा. इथे आपण कुठेही श्वास रोखत नाहीये, लक्षात घ्या. श्वास कुठेच रोखायचा नाहीये, घेतला की लगेच सोडायचा. पूर्ण श्वास घ्यायचा आहे. छाती जेवढी तुम्हाला गच्च भरता येईल तेवढी भरून घ्या आणि जेवढी पूर्ण रिकामी करता येईल, जेवढा श्वास पूर्ण रिकामा करता येईल तेवढा करा. पण तरी याच्यामध्ये काय होतं माहिती का, बरेच जण काय करतात, असं शरीर आखडून घेतात. शरीर आखडायचं नाहीये आणि खांद्यांची हालचाल सुद्धा नाहीये. फक्त नाकाने, नाकातून, नाकपुड्यांमधून श्वास घ्यायचा आहे. खांदे सैल आहे, शरीर पूर्ण सैल आहे. जेवढा तुम्ही श्वास घेऊ शकाल शरीरावर ताण न येता तेवढाच श्वास घ्यायचा आहे. अतिरिक्त श्वास आपल्याला घ्यायचा नाहीये. आणि महत्वाची गोष्ट, जेव्हा आपण श्वास सोडू तेव्हा आपल्याला पुन्हा आपलं शरीर रिलॅक्स वाटायला हवं, एकदम शिथिल सैल वाटायला हवं. तर या गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या सगळ्यांनी लक्षात ठेवा. आता बघा, आपल्याला कपालभाती करायची आहे. कपालभातीमध्ये सुद्धा 3 त्याचे प्रकार दिलेले आहेत कपालभातीमध्ये. मग एक फास्ट निरोगी व्यक्तीसाठी. निरोगी म्हणजे कोण, ज्याला एकही आजार नाहीये, त्याला नखात सुद्धा आजार नाहीये, असा निरोगी व्यक्ती फास्टली करेल. फास्ट मी सगळं करून दाखवणार आहे तुम्हाला. नंतर दुसरा जो प्रकार आहे मध्यम. मध्यम मध्यम कोण करेल, आता बघा, ज्यांना थोडाफार त्रास आहे, काहीतरी दुखतंय पण मेजर प्रॉब्लेम नाहीये, जसं की हार्ट, बीपी वगैरे असं काही मेजर प्रॉब्लेम नाही, थोडंफार दुखतं, डोकं बिकं, ऍसिडिटी वगैरे असं असेल तर ठीक आहे, थोडीफार ऍसिडिटी असेल ठीक आहे. तर मध्यम आणि स्लो. मग स्लो कोणी करायचा, ज्यांना हार्ट प्रॉब्लेम आहे, ब्रीदिंगचा प्रॉब्लेम आहे, दमा आहे किंवा बीपी आहे, लो बीपी आहे, हाय बीपी आहे, अशा लोकांनी काय करायचंय, एकदम हळू करायचं आहे. आता मी 3ही प्रकार तुम्हाला करून दाखवणार आहे. त्यामध्ये तुमचा प्रकार तुम्ही ठरवायचा आहे की तुमच्यासाठी कुठला चांगला आहे. तुम्ही निरोगी आहात, तुम्ही फास्ट करू शकता. तुम्हाला काही त्रास असेल थोडाफार, तुम्ही मध्यम करू शकता. आणि जर मेजर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही स्लो करायचं आहे. तर बघा, मी पुन्हा वज्रासनात बसते आहे. असं की कपालभाती करताना वज्रासन घालते आहे मी, पण तुम्ही चेअर मध्ये बसलात तरी चालणार आहे, कंपल्शन नाही. वज्रासनात बसल्यानंतर दोन्ही हातांची द्रोण मुद्रा,
गुडघ्यांवर. आता बघा, वज्रासनात बसताना जर जे कोणी वज्रासनात बसलेले आहे त्यांनी मागे बोट जुळलेले ठेवायचे आहे, अंगठे जुळलेले ठेवायचे आहे. अंगठे जुळलेले आहेत ते एकमेकांवर नाही, ते फक्त असे जुळलेले आहेत. हा, दोन्ही हात रिलॅक्स पोझिशन मध्ये इथे, आणि दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडस अंतर आहे बघा, 4 बोट मावतील इतकं साधारण अंतर आहे. तर वज्रासनातले सुद्धा हे बारकावे आहेत, ज्याच्यामध्ये पाठ सुद्धा सरळ आहे, मान सरळ आहे, वाकून किंवा असं बसायचं नाहीये. पाठ सरळ, खांदे स्ट्रेट, मान सुद्धा सरळ. आता मी फास्ट करून दाखवणार आहे कपालभाती. तर बघा, पण जेव्हा आपण कपालभाती करतो तेव्हा 1 तास आधी आपल्याला सॉलिड काही खाल्लेलं नसायला हवं. सॉलिड फूड किंवा फळ जे काही असेल ते खाल्लेलं नको, पोट रिकामं असायला हवं 1 तास साधारण आधी. तर मी फास्ट करून दाखवते आहे, त्याकडे लक्ष द्या. भरपूर श्वास घ्यायचा आहे, छाती गच्च भरून श्वास घ्या. बघा, जेवढा वेळ तुम्हाला करायला जमेल तेवढा वेळ करायचं, पुन्हा रिलॅक्स व्हायचं, संथ श्वसन करायचं आणि पुन्हा सुरू करायचं. असे 2 आवर्तन जे निरोगी आहेत, ज्यांना काही त्रास नाहीये त्यांनी करायचे. त्यानंतर मध्यम गती बघा. आता मध्यम वाल्यांनी कसं करायचं ते बघा. नेहमी भरपूर श्वास घ्यायचा आहे, भरपूर छाती गच्च करून श्वास घ्यायचा आहे. श्वास घेतला की मग कपालभाती करायला सुरुवात करायची. बघा, थांबून खूप घाई करत नाहीये, मध्यम गतीने पोटाला झटके देऊन श्वास बाहेर सोडते आहे. आता बघा, स्लो, याच्याही पेक्षा स्लो, ज्यांना हार्ट प्रॉब्लेम आणि बीपी आहे त्यांच्यासाठी. तर बघा, याही पेक्षा स्लो त्यांनी करायचंय, अगदी थांबून करायचं. पुन्हा भरपूर श्वास घ्यायचा आहे. एवढा स्लो करायचं, म्हणजे मध्ये गॅप जाऊ देऊन मग करायचं आहे. तर चला, आपापली गती ठरवा आणि त्या गतीने आपण शक्य असल्यास 3 आवर्तन नाहीतर 2 आवर्तन करून थांबलात तरी चालेल. ओके, मध्ये थांबायचंय, ब्रेक घ्यायचाय, संथ श्वसन करायचंय आणि पुन्हा सुरू करायचंय. चला, डोळे बंद, खांदे सरळ ताठ, मान सुद्धा सरळ, पाठीचा कणा ताठ, भरपूर श्वास घ्या, छाती गच्च भरून श्वास घ्या आणि सुरू करा. आवर्तनाला सुरुवात करा. रिलॅक्स, मध्ये थांबून घ्या, संथ श्वसन करा. संथ श्वसन. जेव्हा मी संथ श्वसन म्हणते आहे तेव्हा ते संथच असायला हवं, दीर्घ श्वसन करायचं नाहीये. पुन्हा एकदा करणार आहोत आणि एकदा करूनच थांबणार आहोत. भरपूर श्वास घ्या. रिलॅक्स, श्वास सोडा आणि थांबा. संथ श्वसन, संथ श्वसन. रिलॅक्स, डोळे बंदच आहेत. संथ श्वसनाकडे लक्ष द्या. श्वास येतोय जातोय, संथ श्वसन. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडा.
हळुवारपणे डोळे उघडा आणि बघा. अजून आता आपण पुढची जी काही प्रक्रिया आहे, पुढचा प्रकार आहे श्वसनाचा, तो आहे भस्त्रिका. तो करणार आहोत आपल्या श्वसन मार्गाची शुद्धी करण्यासाठी. पण आता पुन्हा लक्षात घ्यायचं, याच्यात सुद्धा 3 प्रकार आहेत सेम. ज्यांना काही त्रास नाही त्यांनी फास्ट करायला हरकत नाहीये, ज्यांना थोडाफार त्रास आहे त्यांनी मध्यम करा, आणि ज्यांना मेजर प्रॉब्लेम आहे त्यांनी अगदी स्लो करायचे. आता आज आपण हात वरती घेऊन करणार आहोत. तर बघा, दोन्ही हात सरळ वर न्यायचे आणि जेव्हा आपण श्वास सोडू, जेव्हा आपण श्वास सोडणार आहोत तेव्हा हात खाली खेचून घ्यायचे. श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली. मुलांसाठी ही क्रिया फार छान आहे. मुलांना तर करायला सांगायलाच पाहिजे, मुलांनी करायलाच हवी. त्यांच्यासाठी खूप सुंदर प्रक्रिया आहे. थोडा वेळ दम लागला असं वाटलं असेल, थांबून घ्या, थांबा, रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. संथ श्वसनाकडे लक्ष द्या, डोळे बंद आहेत आणि पुन्हा एकदा आपण करणार आहोत. थोडा वेळ रिलॅक्स करायचंय. संथ श्वसन करा, संथ श्वसन. पुन्हा ब्रीदिंग नॉर्मल झालं की पुन्हा सुरुवात करणार आहोत. दोन्ही हात वर घ्या, आपल्या आपल्या गतीने करा. लक्ष ठेवा आपल्या शरीराकडे, डोळे बंद. करत राहायचंय, थोडा वेळ करा. करून झालं, दम लागल्यासारखं वाटलं की थांबा, रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. जे वज्रासनात बसलेले आहेत त्यांनी थोडंसं एका कानीला होत सावकाश मांडी मोकळी करून रिलॅक्स. ज्या पोझिशन मध्ये बसता येईल त्या पोझिशन मध्ये बसा. पुन्हा आता आपल्या प्राणायामासाठीची जी काही आसनं आहेत काल मी सांगितली, त्यापैकी एका कुठल्याही आसनात बसा. सहज आसन, जे आपल्याला सहज वाटेल. मांडी घालून खुर्चीवर, जिथेही कुठे तुम्हाला जसंही कम्फर्टेबल वाटेल तसं बसा. फक्त पाठीचा कणा ताठ ठेवा, मान सरळ, खांदे स्ट्रेट. डोळे अलगद मिटून घ्या. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा आहे. संथ श्वसन करा. आत्ताच आपण फास्ट ब्रीदिंग केलेलं आहे. नासिका मार्गाची, श्वसन मार्गाची शुद्धी आपण केलेली आहे. श्वसनाच्या गतीकडे लक्ष द्या. डीप ब्रीदिंग किंवा दीर्घ श्वसन करणार नाहीये आपण. संथ श्वसन करा, त्याकडे फक्त बघत राहायचं. शरीरावर आलेला ताण दूर करा. श्वास सोडत शरीर सैल करा, रिलॅक्स करा. संथ श्वसन, संथ श्वसन. आता पुढचे 5-10 मिनिट पूर्ण वेळ डोळे बंदच ठेवा. सूचनांकडे लक्ष द्या. दीर्घ श्वसन करणार आहोत. सुरुवातीला 1 ते 2 मिनिट आपण एकाच एक या प्रमाणात करणार आहोत. जेवढा श्वास घेतोय तेवढाच श्वास सोडायचा आहे. भरपूर श्वास घ्या आणि पूर्ण श्वास सोडा. जेवढा श्वास घेतो आहोत श्वासासोबत अंक मोजायचे आहे आणि तेवढ्याच अंकांमध्ये श्वास हळुवारपणे सोडायचा आहे. सलग 1 ते 2 मिनिट करणार आहोत. पूर्ण चित्त एकाग्र श्वसनावर केंद्रित.
सहजपणे श्वास घ्या आणि सहज सोडा. जेवढा घेता येईल तेवढा घ्या आणि हळुवारपणे सोडा. श्वास सोडून आवर्तन पूर्ण करा. संथ श्वसन करा. संथ श्वसन. दीर्घ श्वसन करून शरीरावर काही ताण आला असेल तर तो ताण दूर करून घ्या. डोळे रिलॅक्स. डोळ्यांवर चष्मा असेल तर काढून ठेवा. हात सैल आहे, खांदे सैल. सावधान. पुढचा प्रकार आपण करणार आहोत. डोळे बंदच ठेवा. दीर्घ श्वसन प्रकार दुसरा करायचा आपल्याला. 1-2 या प्रमाणात जेवढा श्वास घेतो आहोत त्याच्या दुप्पट श्वास सोडण्याचा प्रयत्न आहे. अट्टहास नाहीये. प्रयत्न करा. भरपूर श्वास घ्या. अंक मोजत श्वास घ्या आणि श्वास रोखायचा नाहीये. लगेचच सोडा. जेवढ्या अंकात श्वास घेतला त्याच्या दुप्पट अंकांमध्ये श्वास सोडा. एका लयीत श्वास घ्या आणि जेवढा श्वास घेतलाय त्याच्या दुप्पट श्वास सोडा. इथे श्वसनाची गती सोडताना थोडी कमी असेल. घेण्याच्या गतीपेक्षा सोडण्याची गती कमी आहे. सलग 1 ते 2 मिनिट करणार आहोत. श्वास सोडत शरीर सैल करा. तेवढा भरपूर श्वास तुम्ही सोडू शकता. छातीगच्च जेवढे भरून श्वास घ्याल तेवढा हळूहळू श्वास तुम्ही सोडू शकता. भरपूर श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडा. लक्ष श्वसनावर केंद्रित. चित्त एकाग्र श्वसनाकडे स्थिर. श्वास सोडून आवर्तन पूर्ण करून थांबायचं आहे. संथ श्वसन करा. संथ श्वसन. श्वसनाकडे लक्ष द्या. श्वास येतोय जातोय त्याकडे लक्ष. दीर्घ श्वसन करून शरीरावर काही ताण आलाय का बघा. ताण दूर करा. शरीर सैल करा आणि श्वसनाकडे बघत राहा. एक श्वास बघत राहायचा. संथ श्वसन. डोळे बंदच ठेवा. सावधान. पुढचा प्रकार आपण करणार आहोत. अनुलोम विलोम करायचा आपल्याला. काल आपण केला होता. उजव्या हाताची प्रणव मुद्रा. अंगठ्याजवळची 2 बोटं मुडकून घ्या. अंगठ्याच्या साहाय्याने उजवी नाकपुडी बंद करा. डाव्या नाकपुडीने भरपूर श्वास घ्या
जेवढा श्वास घेतो आहोत त्याच्या दुप्पट श्वास आता डावी बंद करून उजवीने सोडा. उजवीने भरपूर श्वास घ्या, अंक मोजत श्वास घ्या. उजवी बंद करून डावीने सोडा, दुप्पट श्वास सोडा. सलग 1 ते 2 मिनिट करणार आहोत, करत राहायचंय. डावीने घ्या, उजवीने सोडा. उजवीने घ्या, डावीने सोडा. अंक मोजत श्वास घ्या आणि अंक मोजत श्वास सोडा. दुप्पट प्रमाणात श्वास सोडतो आहोत, करत राहायचंय सलग. अजून काही वेळ आपण करणार आहोत. एकाग्रतेने एकात्मतेने श्वसनाचा अभ्यास सुरू आहे. डाव्या नाकपुडीने श्वास सोडून आवर्तन पूर्ण करून थांबायचंय. अनुलोम विलोम प्रकार पहिला. डाव्या नाकपुडीने श्वास सोडून करून थांबायचंय. संथ श्वसन करा, संथ श्वसन. संथ म्हणजे नेहमी सुरू असतं तसं दीर्घ श्वसन आता करायचं नाहीये. जेव्हा संथ श्वसन सांगितलं जाईल तेव्हा ते संथच अपेक्षित आहे. पुढचा प्रकार करणार आहोत नाडी शुद्धी. पुन्हा उजव्या हाताची प्रणव मुद्रा आपल्याला लागणार आहे. प्रणव मुद्रा करा. अंगठ्या शेजारची 2 बोटं मुडपलेली. अंगठ्याच्या साहाय्याने उजवी नाकपुडी बंद करा, राईट बंद करा. डावीने श्वास घ्या, भरपूर श्वास घ्या. लेफ्टने घ्यायचाय आणि लेफ्टनेच सोडायचाय. जेवढा श्वास घेताय त्याच्या दुप्पट श्वास सोडा. मग डावी बंद करून घ्या, उजवीने घ्या, उजवीनेच सोडा. उजवी बंद, डावीने घ्या, डावीनेच सोडा. डावी बंद, उजवीने घ्या, उजवीनेच सोडा. करत राहायचंय. सलग 1 मिनिट करणार आहोत. जेवढा श्वास घेतोय तेवढाच त्याच्या दुप्पट श्वास सोडायचा आहे. तोंड बंद आहे, नाकाने श्वसन सुरू आहे. पूर्ण एकाग्रतेने एकात्मतेने लक्ष श्वसनाकडे ठेवून करा. अंक मोजत श्वास घ्या आणि अंक मोजत श्वास सोडा. जेवढा श्वास घेताय त्याच्या दुप्पट श्वास सोडा.
बोट नाकावर अगदी अलगद दाबायचंय, खूप जोरात दाबायचं नाहीये. डाव्या नाकपुडीने श्वास सोडून आवर्तन पूर्ण करून थांबा. प्रकार दुसरा करून थांबायचंय. संथ श्वसन, संथ श्वसन. श्वसनाच्या गतीकडे लक्ष द्या. पाठीला कळ लागली असेल, थोडा वेळ रिलॅक्स व्हा. खांदे सैल करा. शरीरावर कुठे काही ताण आलाय का बघा. ताण दूर करा. शरीर सैल करा. संथ श्वसन करा. पुढचा प्रकार करणार आहोत. भ्रामरी प्राणायाम करणार आहोत. कान बंद करून 5 वेळा आणि नंतर कान बंद करून 5 वेळा करून झालं की फक्त दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घेऊन श्वास सोडत गुंग्याचा आवाज करायचा आहे. 5 वेळा कान बंद नसतील, दोन्ही हात ध्यान मुद्रेत असतील. असं 10 वेळा करायचं आपल्याला. चला, कान बंद. पाच वेळा करून झालं असेल तर थांबा. संथ श्वसन. रिलॅक्स. खांदे सैल करा. शरीराचं निरीक्षण करा आणि शरीर सैल करा. संथ श्वसन, संथ श्वसन. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडा. रिलॅक्स. कोणी डोळे चोरून उघडून बघितलं? कोण डोळे उघडून बघत होता? ओके, ठीक आहे. बघा, भ्रामरी प्राणायाम केला असता घशामध्ये स्पंदन जाणवतात आणि घसा जर कोरडा असेल तर कफ जो असतो ना तो मोकळा होतो भ्रामरीमुळे. ओंकारामुळे आणि भ्रामरीमुळे कफ मोकळा व्हायला मदत होते आणि मग तो मध्ये अडकायला लागतो. आपण बोलताना किंवा श्वास घेताना किंवा सोडताना तो अडकायला लागतो आणि थोडंसं इरिटेट व्हायला लागतं आणि घशामध्ये थोडेसे सेन्सेशन्स जाणवायला लागतात. तर ते नॉर्मल आहे. भ्रामरी प्राणायाम केल्यामुळे तसं जाणवू शकतं. पण जसं जसं आपण सराव करू हळूहळू कफ मोकळा होऊन घसा सुद्धा मोकळा व्हायला मदत
होते. त्यामुळे तसं काही घाबरण्याचं काम नाहीये. आता अजून एक महत्वाची सूचना अशी आहे की प्राणायाम कोणत्या वातावरणात करावा. तर ज्या ठिकाणी खूप प्रदूषण असेल, धूळ असेल किंवा एसी चालू असेल अशा ठिकाणी प्राणायाम करू नये. ज्याच्याने काय होतं, श्वासासोबत जे धूलिकण आहे ते घशामध्ये जाऊन घशामध्ये सेन्सेशन व्हायला लागतात आणि ठसका लागण्याची शक्यता असते किंवा इरिटेट होतं घशामध्ये. तर असे प्रकार होतात. मग अशा ठिकाणी बसा जिथे जास्त धूळ इत्यादी प्रकार नसतील. तर तेवढी काळजी सगळ्यांनी घ्यायची आहे. आता नाशिकमध्ये मी आहे आणि मला नाही वाटत नाशिकमध्ये तसा काही प्रॉब्लेम आहे, पण बरेच जण काही जण आपल्याकडे एक ताई आहे सायली ताई, दिल्लीवरून आहे. तर दिल्लीला फार प्रदूषण असतं, तर तेवढी काळजी तुम्ही घ्यायची आहे. तर ही एक सूचना होती. आणि आता बघा, आज आपण शीत प्राणायाम करणार आहोत. त्यामध्ये आपण फक्त पूरक आणि रेचकच फक्त शिकणार आहोत. शीत प्राणायामांचे पूरक आणि रेचक. मग आता आपण कपालभाती केली किंवा भस्त्रिका प्राणायाम केला. मग शीत प्राणायाम आपण ऑलरेडी अनुलोम विलोम तर केलेलाच आहे, नाडीशुद्धी तर केलेलीच आहे. शीत प्राणायाम आपण केले, उष्णता निर्माण करून झालेल्या प्राणायाम नंतर आपण शीत प्राणायाम केले. अजूनही खूप सारे शीत प्राणायाम आहे, त्याचे पूरक आणि रेचक आपण बघणार आहोत. तर त्यामध्ये पहिला जो आहे शीत प्राणायाम, त्याचं नाव आहे चंद्रभेदी प्राणायाम. पण आज आपण चंद्रभेदी प्राणायाम करणार नाहीये, त्याचा फक्त पूरक आणि रेचक जाणून घेणार आहोत. तर याचा पूरक कसा आहे बघा, नीट लक्ष द्या. मी बऱ्याच काही सेशन मध्ये जेव्हा हे शिकवते, बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही डावं उजवं आणि ते उलट करतात आणि त्रास होतो. त्यामुळे नीट लक्षात घ्या, डावी उजवी कोणती बाजू आहे तुमची ती नीट लक्षात घ्या. डावी म्हणजे लेफ्ट आणि उजवी म्हणजे राईट. तरी कळालं नाही तरी विचारा. जेव्हा आपलं प्रश्नांचं सेशन असेल तेव्हा नक्की विचारा. तर बघा, यामध्ये सुद्धा आपल्याला पुन्हा प्रणव मुद्रा लागणार आहे. पहिली दोन बोटं मुडपलेली अंगठ्या शेजारची, ओठांवर टेकवली प्रणव मुद्रा. ही अंगठ्याच्या साह्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे. बघा, उजवी बंद करते आहे मी. अलगद अंगठा माझ्या नाकपुडीवर ठेवलेला आहे. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. भरपूर श्वास घेतला डावीने की डावी बंद करून उजवीने सोडायचा आहे. हीच क्रिया आपल्याला रिपीट करायची. पुन्हा उजवी बंद, डावीने घ्या, डावी बंद, उजवीने सोडा. डावीने घ्यायचाय, उजवीने सोडायचाय. तर बघा, डावीने फक्त घेण्याची क्रिया आहे, उजवीने फक्त सोडण्याची क्रिया आहे. डावी नाकपुडी आपली थंड नाकपुडी आहे आणि उजवी नाकपुडी उष्ण नाकपुडी आहे. जेव्हा आपण डाव्या नाकपुडीने श्वास घेऊन उजवीने सोडतो तेव्हा आपल्या शरीरात थंडावा निर्माण होतो, गारवा निर्माण होतो. आपल्या शरीराचं टेम्परेचर बॅलन्स होऊन कमी व्हायला लागतं. म्हणून ज्यांना ताप आहे, उष्णतेचे त्रास आहे, ऍसिडिटी, पित्त, अल्सर इत्यादी प्रकार ज्यांना आहे त्यांच्यासाठी हा प्राणायाम खूप उपयोगाचा आहे. तर पूरक कसा केला आपण? पूरक म्हणजे श्वास घेतला डाव्या नाकपुडीने आणि श्वास सोडला, रेचक केला उजव्या नाकपुडीने. पूरक डावीने, रेचक उजवीने. पूरक डावीने, रेचक उजवीने. लक्षात घ्या, कन्फ्युजन करू नका. पुन्हा सांगते मी, डावी लेफ्टने श्वास घ्यायचा आहे आणि राईटने फक्त सोडायचं काम करायचंय. राईटने घ्यायचं काम करायचं नाहीये. डावीने घ्या, उजवीने सोडा. आता बघा, कुणाला चांगलं आहे हे प्राणायाम मी सांगितलं, आता तुम्ही करायचा नाहीये. बघा, तर तुमची जर शीत प्रवृत्ती असेल, म्हणजे काय, जर तुम्हाला दमा असेल, तुम्हाला सर्दी असेल, तुम्हाला खोकला असेल, कफचे प्रॉब्लेम असतील, कफ सतत होत असेल तुम्हाला किंवा आता झालेला असेल, तर तुम्ही देखील केलं तर चालेल, पण 3च वेळा करायचं. 3 पेक्षा जास्त वेळा करायचं नाहीये.
आलंय लक्षात? तर सर्दीशी रिलेटेड वात ज्यांना आहे, वाताचे ज्यांना त्रास आहे, म्हणजे वात म्हणजे बघा, बऱ्याच जणांना वातामुळे संधिवात असतो, हातपाय वाकडे होतात वातामुळे, थंडाव्यामुळे शरीरातल्या हे होतं, हातपायाला गार थंड घाम येतो. अशा लोकांनी फक्त 3 वेळा करायचं, त्याच्यापेक्षा जास्त करायचं नाहीये. तर आलंय लक्षात? चला आपण पुन्हा आता ज्यांना कुठलाही त्रास नाहीये त्यांनी 5 आवर्तन करा, आणि ज्यांना काही नाही करायचं आहे, थंड प्रवृत्ती आहे, त्यांनी फक्त 3 वेळा करा. तर सुरुवात करायची आहे. एक हात ध्यान मुद्रेमध्ये, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, खांदे सैल, आणि प्रणव मुद्रा. अलगद ओठांवर टेकवा. उजवी राईट नाकपुडी बंद, डावीने श्वास घ्या, लेफ्टने घ्या पूरक, आणि उजवीने सोडा, राईटने सोडा. भरपूर श्वास घ्या, डावीने लेफ्टने घ्या, राईटने सोडा. जेवढा घेतलाय त्याच्या दुप्पट सोडण्याचा प्रयत्न करा. पुन्हा सुरुवात करणार आहोत. डावीने घ्या. आपलं आवर्तन आपणच मोजा, किती वेळा केलंय आपण ते मोजण्याकडे सुद्धा लक्ष ठेवा. पाच वेळा करून झालं की थांबा, हात खाली घ्या आणि संथ श्वसन करा. ज्यांचं झालंय त्यांनी संथ श्वसन करा, ज्यांचं बाकी आहे त्यांनी पूर्ण करून थांबायचंय, मध्येच थांबायचं नाही. उजवीने श्वास सोडून थांबा आणि संथ श्वसन करा. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडा. बघा, आता आपण जे केलं ना, आता थंड प्राणायाम हा केला आपण, चंद्रभेदी प्राणायामाचा पूरक आणि रेचक केला. आता याच्या उलट आहे उष्णता निर्माण करणारा, ज्याला म्हणतात सूर्यभेदी प्राणायाम. तर त्याच्यामध्ये पूरक कसा आहे बघा, याच्या अपोजिट आहे सूर्यभेदी प्राणायामामध्ये. नीट ऐका. उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. आता सूर्यभेदी प्राणायामामध्ये उजव्या नाकपुडीने श्वास घेऊन डावीने श्वास सोडायचा. उजवीने पूरक, डावीने रेचक. उजवीने घ्यायचाय, डावीने सोडायचा. राईटने घ्यायचाय आणि लेफ्टने सोडायचाय. राईटने फक्त घ्यायचाय आणि लेफ्टने फक्त सोडायचाय. कन्फ्युजन करू नका, याच्याने शरीरात उष्णता निर्माण होते. मग मी जे म्हटलं ना आता, ज्यांना सर्दी, खोकला, कफ, वात ज्यांना आहे त्यांच्यासाठी हा प्राणायाम एकदम बेस्ट आहे. पण ज्यांना ऍसिडिटी, अल्सर, बीपी, हार्ट प्रॉब्लेम ज्यांना आहे त्यांनी हा प्राणायाम करायचा नाही. याच्याने शरीरातल्या क्रिया गतिमान होतात, उष्णता निर्माण होते, आणि उष्णता निर्माण झाल्यामुळे आपलं रक्त सुद्धा, आपल्या रक्ताचं जे प्रेशर आहे, ब्लड प्रेशर, ते सुद्धा वाढतं. म्हणून ज्यांना बीपी आहे त्यांनी फक्त 3 वेळा करा. ज्यांना थंड याचा त्रास आहे, म्हणजे ज्यांची प्रवृत्ती थंड आहे, त्यांनी 5 वेळा करायचं. तर चला पुन्हा प्रणव मुद्रा घ्या. ओठांवर ठेवा, डोळे बंद, पाठीचा कणा ताठ, शरीर सैल. आता लेफ्ट बंद करा. रिंग फिंगरच्या साह्याने, अनामिकेच्या साह्याने लेफ्ट बंद करा. उजवीने घ्यायचाय, भरपूर घ्या आणि उजवी बंद करून डावीने सोडा. जेवढा श्वास घेतलाय त्याच्या दुप्पट हळूहळू श्वास सोडा. उजवीने घ्या, डावीने सोडा. उजवीने घ्या, डावीने सोडा. श्वास सोडून आवर्तन पूर्ण करून थांबा. रिलॅक्स, रिलॅक्स, संथ श्वसन. आता पुढचा जो शीत प्राणायाम आहे आपण तो जो बघणार आहोत त्याचं नाव आहे शीतली प्राणायाम.
शीतली, जसं की नावातच दिसते आपल्याला, शीतलता निर्माण करणारा शीतली प्राणायाम. जीभ बाहेर काढायची आहे या प्राणायामामध्ये. पण पुन्हा एक महत्वाची सूचना आहे, जिथे प्रदूषण खूप जास्त आहे अशा ठिकाणी हा प्राणायाम करायला सांगितलेला नाही, कारण आपण तोंडाच्या साह्याने आता याच्यामध्ये श्वास घेतो आहोत. नाकातून श्वास घेताना हवा गाळून आतमध्ये जाते, पण जेव्हा तोंडाने श्वास घेतो ना तेव्हा ऍज इट इज जाते. त्यामुळे जिथे खूप प्रदूषण आहे अशा ठिकाणी हा प्राणायाम करणं शक्यतो टाळायचं. आता बघा, जीभ बाहेर काढल्यानंतर जिभेची पुंगळी करायची आहे. तर ज्यांना पुंगळी करता येणार नाही, बऱ्याच जणांना नाही जमत पुंगळी करायला, त्यांनी काय करायचं, फक्त जीभ बाहेर काढायची, जिभेवरून श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. तर बघा, मी एकदा करून दाखवते. जिभेच्या पुंगळीतून जेवढा श्वास आतमध्ये घेता येईल तेवढा घ्यायचा आहे आणि दोन्ही नाकपुड्यांच्या साह्याने श्वास सोडायचा आहे. आता याच्यामध्ये आपण 2 प्रकार करू शकतो. आता बघा, आपण नुसता श्वास सोडला, हो की नाही? आता आपण याच्यामध्ये एक व्हेरिएशन सुद्धा करू शकतो. जिभेच्या साह्याने श्वास घ्यायचा आहे, काय केलं मी, भ्रामरी रेचक केला. शीतली पूरक आणि भ्रामरी रेचक सुद्धा आपण करू शकतो. 2 प्रकार याच्यात आहे. नुसता श्वास घेऊन सोडू शकतो आणि दुसऱ्यामध्ये भ्रामरी रेचक सुद्धा करू शकतो. आता पुन्हा हा थंड प्राणायाम आहे, त्यामुळे ज्यांना थंड प्रवृत्तीचा त्रास आहे त्यांनी फक्त 3 वेळा करायचंय, 3 पेक्षा जास्त वेळा करायचं नाहीये. तर आपण सगळेच हा जो आहे दोन्ही प्रकार 3-3 वेळा करणार आहोत. 3 वेळा फक्त श्वास घेऊन सोडायचा आहे आणि 3 वेळा श्वास घेऊन भुंग्याचा आवाज करत सोडायचा. चला, डोळे बंद, हातांची ध्यान मुद्रा, जीभ बाहेर काढा, भरपूर श्वास घ्या आणि श्वास सोडा. जेवढा श्वास घेतला त्याच्या दुप्पट श्वास सोडा. अजून 2 वेळा करायचंय. आता शीतली पूरक आणि भ्रामरी रेचक करणार आहोत 3 वेळा. त्यासाठी तयार. आवर्तन पूर्ण करून थांबा. संथ श्वसन, सावकाश, डोळे उघडा, रिलॅक्स. आणि अजून एक जो शीत प्राणायाम आहे त्याचं नाव आहे शीतकारी प्राणायाम. शीतकारी, पुन्हा त्याच्या नावातच लक्षात येत आहे, तो थंड प्राणायाम आहे. त्याच्यामध्ये आवाज आहे. आता बघा, आवाज आहे, कारी म्हणजे आवाज आहे त्याच्यामध्ये, शीतकारी आणि शीतलता निर्माण करणारा. तर दातांच्या फटींमधून श्वास घ्यायचा आपल्याला. दात एकमेकांवर ठेवायचे आणि दाताच्या फटींमधून भरपूर श्वास घ्यायचा आहे आणि सोडताना पुन्हा आपण जसं केलं, एकदा फक्त सोडायचं आहे आणि नंतर भुंग्याचा आवाज करत सोडायचा आहे. तर चला सुरुवात करूया. दातांच्या फटींमधून श्वास घ्या. दोन दोन वेळाच करणार आहोत आपण. अजून एकदा करा.
मोठा भुंग्याचा आवाज न करता फक्त श्वास सोडायचा आहे. श्वास सोडून थांबा. संथ श्वसन त्रिवार ओंकार करून थांबणार आहोत. उद्गीत प्राणायाम 3 वेळा. भरपूर श्वास घ्या.